नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजचा भाग तर त्यांनी एकदम सुपर दाखवलेला आहे. एकदम एक्साइटेड, एकदम रोमॅन्टिक दाखवलेला आहे. पार्थ काव्याला ते पेंडंट जेव्हा दाखवतो, तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "मला हेच तर हवं होतं ना देशमुख." आणि हाच तो क्षण असतो मित्रांनो, की काव्या या क्षणाची आतुरतेने वाट बघत असते. आणि तेव्हा मित्रांनो, या दोघांच्या मधला एकदम रोमॅन्टिक सीन, एकदम छान, एकदम सुंदर असा सीन त्यांनी दाखवलेला आहे. पार्थ एकदम काव्याच्या जवळ जाऊन तिच्या गालावरती किस वगैरे करतो. पण नेमकंच मित्रांनो, तेव्हा रम्यासुद्धा तिथे टपकते आणि पण ती काही न बोलता तिथे एकदमच वेड्यासारखी त्या दोघांच्याकडे बघत उभी असते. आणि त्यानंतर आता जीवा आणि नंदिनीसुद्धा घरामध्ये येतात आणि तेव्हा यांची मस्त अशी कॉमेडीसुद्धा इथे त्यांनी दाखवलेली आहे. आणि जेव्हा तर चक्क सगळ्यांच्या समोर नंदिनीला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो. आणि तेव्हा तर मित्रांनो, तिथे हे दोघे सुद्धा फुल रोमॅन्टिक होतात. आणि नंदिनी स्वतःहूनच म्हणते की आपली राहिलेली किस आता आपण पूर्ण करूयात का. आणि ज्यावेळेस हे दोघे सुद्धा एकमेकांना किस करायसाठी एकदम एकमेकांच्या जवळ येतात, तर इतक्यातच पार्थ आणि काव्य तिथे टपकतात. आणि त्याच वेळेला इकडे मित्रांनो, त्यांनी असं दाखवलेलं आहे की ही रम्या जी काही असते, ती रागाच्या भरात वसूचा गळाच पकडते. आणि त्यानंतर शेवटी म्हणजे काउन्सिलर आलेले असतात आणि हे पार्थ आणि काव्याचे काउन्सिलर असतात. हे पार्थ आणि काव्याला विचारतात, "बरं तुमचा आता काय निर्णय झालेला आहे?" तर हे चौघे सुद्धा एकदमच सांगतात, की "आता आम्हाला ना डिव्होर्स नको आहे." पण मानिनी आणि विक्रम म्हणतात, "नाही, नाही, आता तर तुम्ही डिव्होर्स घ्यायचाच." आणि त्यावेळेस धनंजय आणि शारदा सुद्धा तिथे घरी आलेले असतात आणि ते सुद्धा म्हणतात, "हो, हो, आता तुम्ही डिव्होर्स घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आहे." तर मित्रांनो, म्हणजे असं त्यांचं ठरलेलं असतं, की या चौघांना आता डिव्होर्स घ्यायला लावून यांचं परत ते लग्न लावून देणार आहेत. म्हणजे त्यांनी तसा प्रोमो दाखवलेला आहे मित्रांनो. आणि ते तर बघणं एकदम मस्त एक्साइटेड असणार आहे. तर असं काही मित्रांनो आजच्या भागामध्ये घडलेलं आहे. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता काव्या एकटीनेच निघून चाललेली असते, तर तेव्हा पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, "काव्या थांबा, माझ्या हातामध्ये काय आहे ते तरी बघा." आणि तो आपल्या हातामधलं काव्यार्थ मंगळसूत्र दाखवतो आणि त्यानं ते काव्यार्थ मंगळसूत्र परत जोडलेलं असतं. आणि ते बघितल्यानंतर काव्या तर एकदम थक्कच होऊन जाते आणि ती त्या एकदा मंगळसूत्राकडे आणि एकदा पार्थकडे बघू लागते. तर आता पार्थ तिच्या हातामधला मोबाईल काढून घेतो आणि तिला विचारतो, "अजूनही बाहेर जायचंय का तुम्हाला? हे मंगळसूत्र जेव्हा मी पहिल्यांदा बनवून आणलेलं होतं आणि तुमच्या गळ्यामध्ये घातलेलं होतं, तर तेव्हा तुम्ही खूप खुश झालेला होतात." आणि असं तो सांगत असताना काव्याला तर तो क्षण आठवतो, ज्यावेळेस पार्थने ते मंगळसूत्र पहिल्यांदा तिच्या गळ्यामध्ये घातलेलं असतं. आणि आता पार्थ पुढे सांगू लागतो, की "आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं, असं माझ्या डोक्यात होतं. आणि तेव्हा मला हे आपलं ना मंगळसूत्र आठवलं. घाईघाईत सोनाराकडे गेलो आणि जोडून आणलं हे. आणि वाटलं कदाचित हेच आपल्या नात्याला ना पूर्ण करेल." तर तेव्हा काव्याच्या डोळ्यामधून पाणीच येतं मित्रांनो. आणि ती म्हणते, "हेच तर हवं होतं मला. अहो देशमुख, मी सकाळपासून ना या क्षणाची वाट बघत होते आणि हा एकच विचार माझ्या डोक्यात होता. आजच्या या स्पेशल दिवशी ना तुम्ही हे आपलं स्पेशल काव्यार्थ मंगळसूत्र तुमच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये घालाल. पण तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं. अहो देशमुख, तुमची काव्य आहे मी. ओळखत नाही का तुम्ही मला? आणि तुम्हाला काय वाटलं की तुम्ही तुमचं रक्त सांडवलं तर मी खुश होईन? अहो देशमुख, तुमच्या रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ नये म्हणून मी माझा अख्खा जीव ओवाळून टाकलेला आहे. विसरलात का तुम्ही? आणि तुम्ही काय हे देशमुख, पण मी ना खूप साधी मुलगी आहे. खरंच, खरंच खूप साधी मुलगी आहे. तुमचे छोटे-छोटे एफर्ट्स ना जास्त सुखावतात मला." आणि ती एकदम आता वेगळ्या मूडमध्ये जाते मित्रांनो आणि ती सगळं काही म्हणजे तिची जे काही फीलिंग्स असते ते सगळं काही पार्थसमोर मांडू लागते. ती म्हणते, "तुम्ही जेव्हा स्वतःहून माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवता ना, तेव्हा ना जगामधल्या सगळ्या बाकी गोड गोष्टी फिक्क्या पडतात त्या फ्रूट सॅलड समोर. तुम्ही स्वतः मला जेव्हा ड्रॉप करता ना कुठेतरी, तेव्हा ना मला तुम्ही बिझनेस क्लासच्या फ्लाईटची फीलिंग्ज देता. आणि आपल्या बंद खोलीमध्ये जेव्हा तुम्ही होम थिएटर क्रिएट करता ना, तेव्हा अगदी मला 70 पिक्चर बघताय असं फीलिंग देता मला." तर पार्थ आता खूप खुश होतो ते सगळं काही ऐकल्यानंतर आणि तिला म्हणतो, "खरंच का?" तर काव्यसुद्धा खरंच म्हणून त्याला सांगते आणि म्हणते, "तुमच्यासोबत बोरं, चिंचा, काकडी खाऊन खुश होणारी मुलगी आहे मी." तर पार्थ आता सांगतो म्हणजे त्याला सगळं काही रिअलाईज होतं, की त्यानं ते रक्तानं वगैरे स्केच काढलेलं असतं ती फार मोठी चूक केलेली आहे. आणि तो म्हणतो, "चुकलंच माझं."
काव्य, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात, पण किती स्पेशल आहात हे दाखवण्यासाठी म्हटलं काहीतरी स्पेशल करावं, म्हणून ते असं काय केलं मी. तर काव्य म्हणते, म्हणून काय स्वतःला हर्ट करून घ्यायचं का? तुम्ही स्वतःला हर्ट करून तुम्ही स्वतःचं प्रेम सिद्ध करू शकाल असं वाटलं तुम्हाला? नाही, खूप लोकांना तसं वाटतं, पण तसं नसतं ना देशमुख. कुठला तरी एखादा दिवस, कुठला तरी एखादा प्रयत्न म्हणजे प्रेम असतं का? तर तेव्हा पार्थ आता त्याच्या प्रेमाची व्याख्या सांगू लागतो. म्हणतो, रोजच्या जगण्यात प्रेम असतं, रोजच्या गुड मॉर्निंगमध्ये प्रेम असतं. तर काव्य म्हणते, अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्यासाठी सिनेमन कॉफी बनवणं म्हणजे प्रेम असतं. तर पार्थ सांगतो, कितीही घाई असली ना तरी सुद्धा बायकोला हवं तिथं ड्रॉप करण्यात प्रेम असतं. तर काव्य पुढं म्हणते, आणि रात्री झोपताना आपल्या पार्टनरसाठी एसीचं टेम्परेचर कमी करण्यात प्रेम असतं. आणि मला सांगा आता देशमुख, जर प्रेम एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये असेल, तर मग एखाद्या स्पेशल दिवशी स्वतःचं रक्त सांडून प्रेम सिद्ध करण्याची काय गरज आहे? तर पार्थ म्हणतो, सगळं काही खरं आहे काव्या, पण आता उशिरा आलेल्या शहाणपणाचा काय उपयोग? दिवस गेला हो तुम्हाला मनवण्यात. तर काव्या म्हणते, मग काय झालं, रात्र तर आपलीच आहे ना देशमुख. असं म्हणून ती गोड स्माईल करते आणि मागच्या बाजूने वळते आणि आपले केस बाजूला करून पार्थला इशारा करते. तर तेव्हा पार्थच्या सुद्धा लक्षात येतं आणि तो ते काव्यार्थ मंगळसूत्र जे असतं ते आता काव्याच्या गळ्यामध्ये घालू लागतो. आणि मित्रांनो, जबरदस्त खूप सुंदर असा क्षण हा दाखवलेला आहे. एकदम सुंदर नवरा बायकोंच्या मधला क्षण, एकदम सुखावणारा क्षण त्यांनी ते दाखवलेला आहे. आणि तेव्हा काव्यसुद्धा खूप गोड दिसत असते आणि पार्थसुद्धा एकदम छान दिसत असतो. आणि ज्यावेळेस आता पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो, तर तेव्हा काव्या सारखी सारखी त्याला हात लावून बघत असते आणि खूप गोड हसत असते. आणि त्यानंतर आता पार्थ काव्याला आपल्या दिशेने वळवतो आणि तिच्याकडे बघून छान हसत असतो. आणि काव्यसुद्धा पार्थच्या डोळ्यामध्ये बघत एकदम हरवून गेलेली असते आणि खूप गोड दिसत असते, खूप छान लाजत असते. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा गणपती बाप्पाकडे बघतात आणि पार्थ म्हणतो, बाप्पाच्या साक्षीने मी माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलो, पण माझं कुठं आहे? तर काव्य विचारते, काय हवं आहे? आणि विचारते, मोठं काहीतरी हवं आहे का? तर पार्थ सांगतो, मोठं काही नको आहे, साधं सोपं आणि गोड काहीतरी हवं आहे. तर काव्य म्हणते, ठीक आहे, काहीतरी गोड हवंय ना, मग डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि या इकडे. तर पार्थ डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघत असतो. तर काव्य म्हणते, अहो करा ना डोळे बंद. आणि आपला हातच त्याच्या डोळ्यावरती ठेवते आणि चला असं म्हणून त्याला दुसरीकडे घेऊन जाते. आणि डायनिंग टेबल जवळ घेऊन जाते आणि म्हणते, आता टेबल आलेला आहे, पण मी तुमच्या डोळ्यावरचा हात काढते, पण तुम्ही डोळे उघडायचे नाही आहेत. तर पार्थ का म्हणत असतो, तर काव्य म्हणते, मी आले ना, 2च मिनिटामध्ये आले. तुम्ही डोळे बंद करायचे ठेवायचेच आहेत ना देशमुख, माझी शपथ आहे तुम्हाला. तर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे. आणि आता काव्या आतमध्ये निघून जाते. तर पार्थ मुद्दामून म्हणत असतो लगेचच, उघडू का डोळे, आलात का तुम्ही? आणि तेव्हा काव्या परत येते. तर पार्थ म्हणत असतो, काव्या, काव्या आलात का तुम्ही? तर काव्या म्हणते, आले. आणि आता डोळे उघडा असं ती सांगते. तर पार्थ समोर बघतो आणि चक्क काव्याने रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली असते. आणि ते बघितल्यानंतर पार्थ तर जाम खुश होतो. आणि पार्थ आताच म्हणालेला असतो ना, की मला काहीतरी गोड हवं आहे, साधं, सोपं आणि गोड. तर काव्याने बरोबर त्याच्या मनातलं ओळखून रेड वेल्वेट पेस्ट्रीज आणलेली असते त्याच्यासाठी. तर पार्थ म्हणतो, रेड वेल्वेट पेस्ट्री आपली तर पेंडिंगच होती ना? तर काव्या म्हणते, पेंडिंग होती, पण आता पेंडिंग नाहीये. आणि लगेचच एक छान असा प्रेमाने घास पार्थला ती भरवते. तर त्यानंतर पार्थसुद्धा एकदम प्रेमानं तिला एक घास भरवतो. तर काव्या तो घास खाल्ल्यानंतर म्हणते, काय हो हे देशमुख, नेहमीसारखी गोड नाही लागली मला. तर पार्थ म्हणतो, हो नाहीच लागणार ना गोड, कारण सकाळचं काहीतरी पेंडिंग आहे. तर काव्यसुद्धा मुद्दामून त्याला म्हणते, काय पेंडिंग आहे? आणि पार्थ आता तिच्याकडे बघून हसत असतो आणि काव्याला ते कळालेलं असतं आणि काव्या तर लाजते आणि आपला चेहराच फिरवते. तर पार्थ आता फुल रोमॅन्टिक होतो मित्रांनो आणि तिचे केस वगैरे बाजूला करू लागतो आणि तिच्या जवळ जात तिच्या गालावरती एक गोड अशी किस करतो आणि त्यानंतर प्रेमाने तिला आपल्या एकदम जवळ घेतो. तर तेव्हा काव्याला सुद्धा ते खूप छान वाटत असतं. आणि मित्रांनो, नेमकं तेव्हा आता रम्या तिथं मागे येऊन उभारलेली असते आणि ती एकदम वेड्यासारखं विचित्रच काहीतरी करत बघत असते त्या दोघांच्याकडे. आणि त्यानंतर पार्थ काव्याच्या कपाळावरती सुद्धा किस करत असतो आणि रम्या वेड्यासारखं हसत एकदम ते बघत उभी असते. आणि तेव्हा काव्या तर लाजत लाजत पार्थला परत मिठी मारते आणि इकडं ही रम्या हळूवारपणे त्यांच्याकडे बघत टाळ्या वाजवत असते.
या दोघांचं मित्रांनो एकदम छान चालू असतं, रोमॅन्टिक असतात, एकदम एकमेकांच्यात बुडून गेलेले असतात. पण ही रम्या कुठून टपकते मध्येच कुणाला माहिती. आणि त्यानंतर मित्रांनो आता त्यांनी तो सीन दाखवलेला आहे, की ज्यावेळेस आता जीवा आणि नंदिनी परत आलेले असतात आणि तेव्हा विक्रमसुद्धा असतो, मानिनीसुद्धा असते आणि मानिनी तर आता नंदिनीला मिठीच मारते आणि पार्थला म्हणते, "काय गं बाई, एक फटका दे रे याला." असं म्हटल्यानंतर पार्थ लगेच जीवाला एक फटका मारतो. तर मानिनी आता जीवाला म्हणते, "तुला माहिती आहे ना रे, मला ओवाळायचं असतं. तू उंबऱ्याच्यात घेऊनच का आलास तिला? मी ओवाळलं असतं ना तिला, बाहेरच थांबायचं होतं ना." तर नंदिनी म्हणते, "अहो आई, आई, बास, बास, मी काय परकी आहे का? आणि त्या दिवशी काव्या हॉस्पिटलमधून आली ना, तेव्हा तिला ओवाळताना तुम्ही मला सुद्धा ओवाळलं होतं. आणि मनाने ना मी त्याच दिवशी घराचा उंबरा ओलांडलेला होता आणि आज फक्त ना जीवांच्या सोबतीने ओलांडतीये." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अच्छा, हो, म्हणजे असं आहे का? तय्यब अली शेवटी हो म्हणाला का?" तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो आणि पार्थ विचारतो, "बाबा, तुम्हाला ही माहिती आहे?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे ते सोड, अख्ख्या जगाला माहिती आहे. तुला सांगतो, आज जे काही फॅन्स आले होते ना, त्यातने एकाने ना त्यांना हाक सुद्धा मारली, 'अरे तय्यब अली.' आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सर्वजण हसू लागतात. पण नंदिनी मात्र थोडीशी चिडलेली असते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अरे बास, बास हां, खूप झालं." आणि एकदमच तो म्हणतो, "अरे अब्बा कसा?" असं म्हटल्यानंतर परत सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि शांतच होतात. आणि विक्रम परत आता म्हणतो, "अरे म्हणजे मला म्हणायचं होतं, बाबा कसा जरी असला तरीसुद्धा पोरी किती गोड आहेत अरे तय्यब मोहितेच्या." आणि तेव्हा मानिनी म्हणते, "अहो काय बोलताय?" तर विक्रम म्हणतो, "अरे तसं नाही, धनंजय आलीच्या." असं म्हटल्यानंतर परत सगळेजण मोठमोठ्याने हसू लागतात. तर मानिनी ओरडते, म्हणते, "पुरे आता पुरे आणि तुम्ही दोघे हसू नका अजिबात." तर तेव्हा सर्वजण मोठमोठ्याने हसतच असतात. तर मानिनी म्हणते, "चला म्हणजे तुमच्या चौघांचंही जन्माचं भांडण मिटलं म्हणायचं एकदाचं." तर जीवा म्हणतो, "मिटलंय खरं, पण गृहप्रवेश अजून बाकी आहे." तर नंदिनी म्हणते, "जीवा अहो काय बोलताय तुम्ही? आत्ताच मी म्हणाली नाही का? त्या दिवशी." असं ती म्हणत असताना जीवा म्हणतो, "मी जन्मजय देशमुख आहे. आपला पॅटर्न वेगळा आहे." तर पार्थ म्हणतो, "अरे काही वेगळा वगैरे नाहीये. तू माझा लहान भाऊ आहेस ना, तू माझाच पॅटर्न कॉपी करणार." तर काव्या पार्थला म्हणते, "अहो देशमुख, तो जरी जीवा असला तरीसुद्धा हे दोघं जण जीवानदिनी आहेत ना, त्यांचा काहीतरी पर्सनल टच असेलच का नाही?" तर विक्रम म्हणतो, "हां, एकदम करेक्ट, करेक्ट." तर मानिनी विक्रमला म्हणते, "बरं, बरं, चला तुमचं काय मध्येच, आपण जाऊयात चला." तर विक्रम एकदम लहान मुलासारखंच बोलू लागतो, "नाही, नाही, नाही. मला ना इथे उभा राहून यांची गंमत बघायची आहे." तर मानिनी म्हणते, "अहो गंमत काय, लहान आहात का तुम्ही?" तर तेव्हा विक्रम तिथेच थांबतो. तर जेव्हा आता नंदिनीला म्हणतो, "चकाचक बाई, लोक बायकोला उचलून देवळाच्या पायऱ्या चढतात, पण आज मी तुला उचलून आपल्या बेडरूमपर्यंतच्या पायऱ्या चढणार." आणि असं म्हटल्यानंतर सर्वजण दंगा करू लागतात, टाळ्या वगैरे वाजवू लागतात. तर पार्थ म्हणतो, "बघ, बघ, कॉपी कॅट, कॉपी कॅट." तर काव्या म्हणते, "चला, चला, कम ऑन, कम ऑन." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता जीवा लगेचच नंदिनीला उचलून घेतो. आणि तेव्हा नंदिनी लाजत असते आणि जीवा तर हसत असतो आणि आता तो घेऊन लगेचच तिला वरच्या खोलीमध्ये घेऊन जाऊ लागतो. आणि सर्वजण जोरजोरात मस्त टाळ्या वाजवत असतात. विक्रम तर खूपच खुश असतो आणि तो मानिनीला हळूच म्हणतो, "बोला, तुम्हाला कसं नेऊ? उचलून नेऊ की पाठीवरती घेऊ?" तर मानिनी म्हणते, "थांबा, मानगुटीवरतीच बसते तुमच्या, चला." असं म्हणून त्याला ढकलत घेऊन जाते. तर तेव्हा पार्थ आणि काव्या हसत असतात आणि आता हे दोघेच तिथे मागे थांबतात. तर पार्थ काव्याला लगेचच उचलत असतो. तर तेव्हा काव्या त्याला एक फटका मारते आणि आता हे दोघे सुद्धा हसत एकमेकांच्या जवळ येतात. तर आता मित्रांनो इकडे जेव्हा नंदिनीला घेऊन खोलीमध्ये येतो आणि जोरात ओरडत तिला गोल गोल फिरवत असतो आणि त्यानंतर तिला खाली उतरून म्हणतो, "सो जीवांदिनीच्या या युनिव्हर्समध्ये तुमचं स्वागत आहे मिसेस नंदिनी जीवा देशमुख." आणि त्यानंतर एकदम हळू आवाजात तिला म्हणतो, "तुला त्याच दिवशी खोलीमध्ये यायचं होतं ना, ज्या दिवशी चादर आणि उशी मागायला आली होतीस?" तर नंदिनी सांगते, "हो, पण असं नाही, तुम्ही ना मला स्वतःहून आतमध्ये घेऊन यावं अशी इच्छा होती माझी. आणि खरं सांगू का जेव्हा त्या दिवशी ना मला तुम्हाला खरंच कडकडून मिठी मारावीशी वाटली. तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. तुमच्या कुशीत शिरून मोकळेपणाने रडायचं होतं. पण काय, आपण ही चौकट ओलांडलीच नाही." तर तेव्हा जीवाता तिचा हात आपल्या गळ्यात अडकवतो आणि म्हणतो, "मग तेव्हा जे जमलं नाही ते आत्ता जमवूया. यापुढे ना आपल्यात अंतर आणणारी प्रत्येक चौकट ओलांडायची आणि ती ओलांडताना ना क्षणभर सुद्धा विचार करायचा नाही." तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते, "नाहीच करणार आहे. जे माझं आहे ते मला मिळालंय आणि ते मला कायम धरून ठेवायचं आहे. माझ्यावरती जीव ओवाळून टाकणाऱ्या जीवांच्यावरती मला सुद्धा जीव ओवाळून टाकायचा आहे." तर जीवा सुद्धा म्हणतो, "आणि मला सुद्धा आयुष्यभरासाठी तुझ्या मिठीत विसवायचं आहे."
तर तेव्हा नंदिनी हसते आणि त्याला मिठीच मारते. तेव्हा हे दोघं सुद्धा एकमेकांच्यात हरवून जातात. तर जेव्हा आता तिला म्हणतो, "नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का?" तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही, मी ओळखू का?" तर जेव्हा हसतो आणि तिला म्हणतो, "हो, हो, ओळख बरं." तर नंदिनी म्हणते, "त्या दिवशी आपलं राहून गेलेलं किस." तर जीवाला धक्काच बसतो आणि तो तिला म्हणतो, "आई शप्पथ तुला कसं काय कळलं?" तर नंदिनी आता लाजत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, "बरं ठीक आहे, मग ते राहिलेलं किस?" असं म्हणतो. आता तिच्या जवळ-जवळ येऊ लागतो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा त्याच्या जवळ-जवळ येत असते आणि हे दोघं एकमेकांना किस करणारच असतात. इतक्यातच पार्थ बॅग घेऊन तिथं धडपडतो आणि त्याच्या हातामधून बॅग खाली पडते आणि जोराचा आवाज होतो आणि समोर हे दोघं दचकतात आणि एकमेकांच्यापासून बाजूला होतात आणि पार्थ समोर बघतो तर तो धक्क्यानेच आपलं तोंड परत मागच्या बाजूने करतो आणि काव्यासुद्धा त्याच्यासोबत आलेली असते आणि ती सुद्धा आपल्या डोळ्यावरती हात घेते. तर पार्थ म्हणत असतो, "नाही, नाही, मी काही बघितलेलं नाहीये, मी काही सुद्धा बघितलेलं नाहीये." तर नंदिनी लाजून बाजूलाच जाते आणि म्हणते, "अहो, काय तुम्ही दोघं सुद्धा?" तर काव्य म्हणत असते, "ताई डोळे उघडू का?" तर जीवा सुद्धा लाजत असतो आणि म्हणतो, "काय अरे काय?" तर पार्थ म्हणतो, "कुठं काय चाललंय तुमचं काय? मला काहीच माहिती नाही." तर काव्य आता पुढे येते नंदिनीजवळ आणि म्हणते, "काय हो देशमुख तुम्ही इतक्या गोड कपलचा छान मोमेंट तुम्ही डिस्टर्ब केलात ना?" तर पार्थ तिच्यावर ओरडतो म्हणतो, "एक मिनिट मी डिस्टर्ब केला? बॅग आणायची घाई कुणाला होती? तुम्हाला होती. आणि काय त्यांचा क्यूट मोमेंट तुम्ही ब्रेक केलात? शॅट!" तर असं तो बोलत असताना जीवा तर त्याच्या अंगावरतीच जातो. तर पार्थ म्हणतो, "बरं, बरं, ठीक आहे, ठीक आहे. ऐका, ऐका. सगळ्यांच्यामधलं सगळं काही मिटलंय ना आता आणि आपण आता आपापल्या बायकांच्या सोबत आपापल्या खोलीत राहूयात." आणि त्यानंतर जीवासुद्धा खुश होतो आणि पार्थ आणि आता जीवा एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि दोघेसुद्धा नाचू लागतात आणि म्हणतो, "खोलीत जाऊया." असं म्हणून ते दोघं सुद्धा गाणंच म्हणू लागतात. तर इकडे आता म्हणजे यांचं एवढं मस्त छान चाललेलं असतं. एकदम चौघे जबरदस्त खुश असतात आणि इकडे आता वसू आणि रम्याचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. एवढ्या छान मोमेंटला मित्रांनो आता ते व्हिलनची एंट्री तर दाखवणारच ना, तर तसं त्यांनी दाखवलेलं सुद्धा आहे इथं. वसू रम्याला तर म्हणत असते, "झालं ना, सगळं मिटलं ना त्यांच्यामधलं आता? मला माहितीच होतं रम्या, दिवस संपता-संपता त्या दोघांच्यामधलं भांडण नक्कीच मिटणार." "नाही, नाही, तू कितीही माइंड गेम्स खेळ गं, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण त्या दोघांचं एकमेकांच्यावरती अतोनात प्रेम आहे रम्या. अगं नशिबाचे सगळे वारे, तारे, पसारे पार करत-करत पार्थ आणि काव्या आणि जीवा आणि नंदिनी यांचं नातं आता अशा ठिकाणी पोहोचलेलं आहे ना रम्या, की त्यांना एकमेकांच्यापासून वेगळं करणं, तोडणं शक्य नाही. मला नाही वाटत की त्यांच्या प्रेमाचा गळा आता कोणी दाबू शकेल." आणि असं ती बोलत असते तर मित्रांनो ही रम्या जी असते ती चक्क वसूचा गळाच पकडते आणि जोरात चावळत भिंतीला ढकलून देते तिला. तर तेव्हा वसूचा तर गळा दाबल्यामुळे तिचा दम घुटू लागतो आणि "सोड, सोड" असं ती बोलत असते आणि म्हणत असते, "अगं सोड रम्या तू काय करतेस हे?" तर रम्या तिला म्हणते, "काय झालं? त्रास होतोय? अगं त्रास होतोय का तुला?" तर वसू "हो, हो" असं म्हणत असते आणि तिला खूप त्रास होत असतो आणि प्रचंड ही काहीतरी विचित्रच वागत असलेलं तिला धक्कासुद्धा बसलेला असतो. तर इकडे आता पार्थ काव्याला म्हणत असतो, "काव्या, काव्या ऐका ना, ते दोघे छान असं जीवांदिनीच्या जगात जात होते. मग आपण एक काम करूयात ना, आपण काव्यार्थच्या जगात जाऊयात ना, चला, चला." आणि असं म्हटल्यानंतर काव्या नंदिनीकडे बघते आणि तिला डोळा मारते आणि तेव्हा नंदिनीच्या सुद्धा लक्षात येतं. तर काव्या तर नंदिनीला म्हणू लागते, "ताई, अगं मला तर ना तुझ्याशिवाय तर नाहीच राहावत आहे अगं आणि मला ना ताई तुझ्याच बरोबर राहायचं आहे." आणि असं ती बोलत असताना आता इकडे जीवा आणि पार्थ सर एकमेकांच्याकडे धक्क्यानेच बघू लागतात, की यांचं हे काय नवीनच चाललंय. तर तेव्हा नंदिनी सुद्धा काव्याला म्हणते, "हो ना, मग तू राहाच इथे माझ्याजवळ." तर तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, "अगं ए, तू काय लगेच यू टर्न घेतेयस?" तर नंदिनी म्हणते, "का?" तर जीवा म्हणतो, "अगं काय नाही, तुला तर आत्ता माझ्याबरोबर." असं म्हणत असताना काव्या म्हणते, "काय, काय? काय म्हणालास तू? माझ्यासोबत काय? बोल ना जीवा." तर जीवा म्हणतो, "कुठे काय?" तर काव्या म्हणते, "हे बघ तुला आधीच सांगते, माझ्या ताईला फोर्स करायचा नाही." तर पार्थ सुद्धा हक्काबक्कावरूनच तिच्याकडे बघत असतो आणि तिला विचारतो, "अहो काव्य, हे काय मध्येच तुम्ही रिव्हर्स गिअर टाकलात?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "बघ ना रे भाई, इथे लोकं किस डे, हग डे, प्रॉमिस डे साजरा करतायत." तर पार्थ म्हणतो, "आणि आम्ही काय भाऊबीज साजरी करायची?" असं म्हटल्यानंतर या दोघी तर खूप मोठ्याने हसू लागतात. आणि इकडे आता रम्या वसूचा गळा सोडते मित्रांनो आणि ती आता जोरजोराची खोकत-खोकत खालीच बसते. तर रम्या सुद्धा आता तिच्यासमोर खाली बसते आणि तिला म्हणते, "पाणी पी." तर वसू जाम घाबरलेली सुद्धा असते आणि म्हणते, "पिते, पिते. मी पाणी पिते."
आणि ती आता घाबरत घाबरत पाणी पित असते आणि रम्या तर तिच्यासमोर मांडी घालूनच बसते आता आणि तिच्याकडे एकसारखी अशी बघत असते. तर वसू अजून जास्तच घाबरत असते आणि त्यानंतर रम्या वसूच्या डोक्यावरून हात फिरवू लागते आणि म्हणते, काय गाई हे? आणि असं या दोघींच्या मधलं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता हे जे काउन्सिलर असतात पार्थचे आणि काव्याचे, तर तेव्हा ते आलेले असतात तिथं आणि काव्य विचारत असते, आज अचानक इथे कसं काय येणं केलं? तर तेव्हा काउन्सिलर म्हणतात, कसं काय म्हणजे बघता बघता 6 महिने संपले आणि आता काय ठरलंय तुमचं? आणि तेव्हा तिथे म्हणजे सर्वजणच असतात. जीवा आणि नंदिनी सुद्धा असतात आणि विक्रम आणि मानिनी सुद्धा असतात. तर या काउन्सिलर पार्थ आणि काव्याला विचारत असताना हे चौघे सुद्धा एकाच वेळी बोलतात, आम्हाला डिवोर्स नको आहे. तर मानिनी म्हणते, नाही नाही, तुम्ही आता डिवोर्स मागे घ्यायचा नाही, डिवोर्स घ्यायचा. तर पार्थ सांगतो, पण आम्हाला हे लग्न हवं आहे. आणि इतक्यात आता धनंजय आणि शारदा सुद्धा तिथे येतात. तर धनंजय ओरडतो, थांबा, पण आम्हाला हे लग्न नको आहे. मुळात तुम्ही जबरदस्तीच्या लग्नामधून मुक्त व्हावं, हेच हवं आहे आम्हाला. आणि असं धनंजयने सुद्धा म्हटल्यानंतर या चौघांना धक्का बसतो. पण मित्रांनो, त्यांनी एक छान असा पुढचा प्रोमो दाखवलेला आहे, की आता यांच्या मर्जीने नंदिनी आणि जीवाचं आणि पार्थ आणि काव्याचं एकदम थाटामाटात ते परत एकदा लग्न लावून देणार आहेत. आणि त्यामुळेच आता हे दोघे सुद्धा म्हणजे विक्रम मानिनी आणि धनंजय शारदा असं या चौघांना बोलत असतात. तर मित्रांनो, मालिका तर पुढे फारच रंजक होणार आहे. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.